अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला असून स्टाईल व्यावसायिक देखील अडचणीत सापडले आहे. गुजरात येथे मोठ्या प्रमाणात हे स्टाईल बनवण्यात येत असतात, मात्र व्यावसायिक गॅसच बंद झाल्यामुळे हा उद्योग देखील संकटात सापडला आहे. आमच्यासोबत काही स्टाईल व्यावसायिक आहे, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगणार? गुजरातवरून या मोठ्या प्रमाणात स्टाईल येत असतात, मात्र अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे कुठेतरी व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे तुमचा उद्योग देखील अडचणीत सापडला आहे. काय सांगता? हो, खूप भयंकर अडचणीत सापडलेला आहे आमचा उद्योग आणि तिकडे मोरबीला जवळपास 1000 फॅक्टरी आहेत. त्याच्यात 800 ते 900 फॅक्टऱ्या बंद पडल्या आहेत. त्यांना गॅसचा सप्लाय भेटत नाही आहे आणि गॅसचे रेट वाढल्यामुळे आणि किमती वाढल्यामुळे रेट 25 ते 30% जवळपास वाढले. जवळपास 1.25 ते 1.5 लाख लेबर जे आहे ते बेरोजगार झालेले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे खूप भयंकर परिणाम झालेला आहे आमच्या व्यावसायिकवर. जे आता आमच्याकडे हजर स्टॉकमध्ये माल आहे ते आम्ही विकत आहोत आणि एकदा तो माल संपल्यानंतर आमचे गोडाऊन खाली झाल्यानंतर आम्हाला सुद्धा बंद करण्याची पाळी येणार आहे. खूप मोठा फटका बसलेला आहे. आता 800 इंडस्ट्री होणं म्हणजे हा एक खूप मोठा लॉस आहे. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने त्यांना जेवढं GSTचं रेव्हेन्यू येत होतं ते पण सुद्धा त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटलाही सुद्धा नुकसान आहे आणि ग्राउंड लेवलला पण सगळे म्हणजे मजूर लोक बेरोजगार झाले, त्यांना सुद्धा नुकसान आहे. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला सुद्धा नुकसान आहे. डिझेल त्यांना भेटत नाही आहे, त्या हिशोबाने त्यांनी ट्रान्सपोर्टेशनचे रेट सुद्धा वाढवले आहेत. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.